ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आचार्यांच्या विवेकचूडामणी ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचं चिंतन करत असताना अहंकाररूपी शत्रूचा नाश करण्याचा उपदेश आचार्यांनी आपल्याला वारंवार केला आणि आत्मसुखाच्या प्राप्तीचा उपदेशही सांगितला। अहंकाराचा नाश करा, अध्यासाची निवृत्ती करा, उपाधीचा लय करा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हा, असा आचार्य आपल्याला वारंवार सांगतायत। हे वारंवार का सांगतायत तो विचार, त्याचं कारण आचार्य सांगणार आहेत, परंतु ते पाहण्यापूर्वी 307 ते 309 या श्लोकांचं एकदा एकत्र पठण करू। सदैकरूपस्य चिदात्मनो विभोरानन्दमूर्तेरनवद्यकीर्तेः नैवान्यथा क्वाप्यविकारिणस्ते विनाहमध्यासममुष्य संसृतिः तस्मादहङ्कारमिमं स्वशत्रुं भोक्तुर्गले कण्टकवत् प्रतीतं विच्छिद्य विज्ञानमहासिना स्फुटं भुङ्क्ष्वात्मसाम्राज्यसुखं यथेष्टम् ततोऽहमादेर्विनिवर्त्य संवृत्तिं सन्त्यक्तरागः परमार्थलाभात् तूष्णीं समास्वात्मसुखानुभूत्या पूर्णात्मना ब्रह्मणि निर्विकल्पः। आचार्य आता म्हणतायत 310वा श्लोक। समूलकृतोऽपि महानहं पुनर्व्युल्लेखितस्याद्यदि चेतसा क्षणम् सञ्जीव्य विक्षेपशतं करोति नभस्वता प्रावृषिवारिदो यथा। महान अहम हा महान जो अहंकार आहे, समूलकृतः अपि, समूलकृतः समूळ नष्ट केला असता देखील, पुनः चेतसा यदि क्षणं व्युल्लेखितः चित्ताद्वारे त्याचं क्षणभर देखील स्मरण झालं असता, संजीव्य विक्षेपशतं करोती पुन्हा तो जन्मास येऊन अनेक विक्षेपांना जन्म देतो। यथा प्रावृषी नभस्वता वारिदः, जसं प्रावृषी पावसाळ्यात वर्षा ऋतूमध्ये वर्षाकालामध्ये नभस्वता वारिदः वायुद्वारा मेघ, त्याचा आता कारण दिलंय, मीमांसा केली आहे, दृष्टांत काय सांगितलंय लक्षात घ्या की वर्षा ऋतूमध्ये नष्टप्राय झालेले मेघ
होतं असं की वर्षा ऋतूमध्ये पावसाचं पाणी प्राप्त होतं, सगळा पाऊस पडतो. त्यानंतर शरदादी ऋतूंमध्ये ते जे ढग आहेत ते नाममात्र अवशिष्ट राहतात, म्हणजे नष्टप्राय झालेले असतात. तेच मेघ वर्षा ऋतूमध्ये जेव्हा पावसाळ्याने पुन्हा आणले जातात, त्यावेळेला पाण्याने भरलेले ते मेघ पाऊस देतात. दृष्टांताचा विचार एवढाच आहे की आकाशात ढग नाहीत, आकाश निरभ्र आहे असं म्हणत असताना म्हणता म्हणता वाऱ्याने विक्षेप निर्माण करून ते पाण्याने भरलेले ढग आणले जातात आणि आपल्याला पाऊस प्राप्त होतो. त्याचप्रमाणे हा अहंकार देखील चित्तरूपी वायूच्या संपर्कात आला असता पुन्हा जीवित होऊन अनेक विक्षेपांचं कारण होतो. हा जो महान अहंकार आहे, आता याला महान अहंकार म्हटलं. महान अहंकार का म्हटलं? कारण हा अनेक प्रकारे वृद्धीस पावलेला आहे. अनेक विक्षेपांद्वारे अनेक ठिकाणी तो जाऊन राहिलेला आहे. एका ठिकाणी नाश करावा तर तो दुसऱ्या घरामध्ये राहतो. वाटलं आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार आहे म्हणून त्याचा आपण त्याग करायला गेलो तर त्यागाचा अहंकार निर्माण होतो. त्यागाचा अहंकार टाकायला गेलो तर तो अहंकार दुसरीकडे जाऊन राहतो. असा हा महान असणारा जो अहंकार आहे तो विवेक विज्ञानाद्वारे, विवेकाने विज्ञानाने समूळ नष्ट केला, अज्ञानाद्वारे जरी नष्ट केला तरी देखील चित्ताद्वारे त्याचं क्षणमात्र जरी स्मरण झालं तरी देखील तो परत येतो. जसं झोपलेल्या पुरुषाचा अहंकार नष्टप्राय झालेला आहे, तो नाहीये तिथे, परंतु क्षणमात्र जरी त्याचं स्मरण म्हणजे परंतु व्युत्थान दशेला आल्यानंतर निद्रित पुरुष जेव्हा जागा होतो त्यावेळेला तो अहंकार पुन्हा जन्मास येतो, पुन्हा प्राप्त होतो, विक्षेपांना जन्म देतो. पण मग आता प्रश्न उपस्थित होतो की जो नष्ट झालाय, समूळ ज्याचा नाश झालाय, तो पुन्हा येईल कसा? त्या शंकेचं आता उत्तर देत आहेत आचार्य. म्हणतायत निगृह्य शत्रुरहमोवकाश क्वचिन्न देयो विषयानुचिंतया स एव संजीवन हेतुरस्य प्रक्षीणजंबीरतरोरिवाम्बू. अहंकार रूपी जो शत्रू आहे, अहमहा शत्रोः निगृह्य, अहमहा शत्रोः निगृह्य, अहंकार रूपी शत्रूचा निग्रह करून त्याच्यावरती विजय प्राप्त करून त्याचा विनाश करून विषयानुचिंतया क्वचिदपि अवकाशः न देयः, विषयाच्या चिंतनाद्वारे त्याला पुन्हा जीवित होण्याचा अवकाश देऊ नका, पुन्हा त्याला ती संधी देऊ नका. स एव अस्य अहंकारस्य संजीवनस्य हेतुः, तोच या अहंकाराच्या पुनर्जीवित होण्याचा, अहंकाराच्या पुनर्जीवित होण्याचा संजीवनस्य हेतू, संजीवन हेतू कारण आहे. जसं प्रक्षीण जंबीर तरोरिवांबू, क्षीण हो झालेल्या जंबीर, जंबीर म्हणजे कडुनिंब, क्षीण झालेल्या कडुनिंबाच्या वृक्षाला जर, किंवा लिंबू घ्या, जंबीर म्हणजे लिंबू, क्षीण झालेल्या वृक्षाला जसं पाणी दिलं असता तो पुन्हा वाढीस लागतो, त्याप्रमाणे हा विषयाच्या चिंतनाने पुनर्जीवित होतो. विषयानुचिंतया, विषयाचं चिंतन केलं असता हा पुन्हा जीवित होतो.
आता आहे असं, सगळ्या अनर्थांचं कारण असणारा हा जो अहंकार आहे, त्या अहंकार रूपी शत्रूवरती आपण विजय मिळवला. आता तो आपल्याला त्रास देत नाही. पण तो त्रास देत नाही हे जरी झालं तरी त्याला पुनर्जीवित होण्याचा अवकाशही देता कामा नये. काही ठिकाणी कार्य नष्ट झाल्यानंतरही कार्याचे अवशेष मागे राहतात. कार्य नष्ट झाल्यानंतर देखील कार्याचे अवशेष मागे राहतात आणि त्यालाच आपण वासना असंही म्हणतो. एखादी गोष्ट आपला मागे जो अवशेष सोडून जाते, याला इंग्लिशमध्ये इम्प्रेशन्स म्हणतात, वासना आहेत त्या. त्या वासनांच्या द्वारे जर का विषयाचं पुन्हा चिंतन झालं तर त्या विषयाच्या चिंतनाने मृतप्राय झालेला हा अहंकार पुन्हा जीवित होतो. तो पुन्हा परत येतो. या विवेकचूडामणीमध्येच नंतर सांगणार आहेत, न प्रबादाद अनर्थोन्यः ज्ञानिनः स्वस्वरूपतः ततो मोहस्ततो हंधिस्ततो बंधस्ततो व्यथा. ज्ञानी मनुष्याने स्वस्वरूपानुसंधानात अप्रमाद करता कामा नये. प्रमाद करता कामा नये, त्याच्यामध्ये कुठेही चूक किंवा आळस करता कामा नये. कारण त्याच्यापेक्षा दुसरा मोठा कोणताही अनर्थ नाही. कारण त्या विषयानुचिंतन म्हणजे स्वस्वरूपानुसंधानातून तो भटकला, तो दूर झाला, तर त्याने विषयाचं चिंतन होतं, त्यामुळे मोह निर्माण होतो, मोहाने अहंकार, अहंकाराने बंधन, बंधनाने व्यथा. हा क्षीण होणारा अहंकार पुन्हा जीवित कसा होतो त्यासाठी दृष्टांत दिला वृक्षाचा. वठलेला वृक्ष आहे, त्याला पाणी मिळत नाहीये, त्यामुळे झालंय काय, तो अत्यंत क्षीण होतो. क्षीण होतो, मृतप्राय होतो. आता त्याला फळं लागत नाही, त्याला पानं पालवी फुटलेली नाही, कोरडा पडलेला आहे. अशा वृक्षाला जर पाणी मिळालं तर तो पुन्हा बहरून येतो. त्याचप्रमाणे क्षीण झालेला हा जो अहंकार आहे, ज्याचं कार्य तो नष्ट झालं, म्हणजे आता अहंकार अवशेष मात्र शिल्लक राहिलाय, तो आता काही करत नाही, त्याला काही त्रास देत नाही, त्याच्यापासून काही उत्पन्न होत नाही, अशा अवस्थेला अहंकार झालाय, मृतप्राय झालाय, नष्टच झालाय म्हणा. परंतु असा अहंकार जर विषयाचं चिंतन झालं तर पुन्हा नवजीवन पुनरुज्जीवित होतो आणि पुन्हा संसाराचं कारण होतो. विवेकचूडामणीमध्येच पुढे सांगणार आहेत, विशेषवा विषच्चेत संकल्पयति तद्गुणान् सम्यक संकल्पनात् कामात् पुंसः प्रवर्तनम् ततस्वरूप विभ्रंशो विभ्रष्टस्तु पतत्यधः पतितस्य विना नाशम पुनर्नारोह ईक्षते. विषयामध्ये जर आसक्त झालं चित्त तर त्यामुळे ते त्या गुणांचं चिंतन करतं. संकल्पयति तद्गुणान्, सम्यक संकल्पनात काम, त्या संकल्पनामुळे, गुणांच्या चिंतनामुळे अंतःकरणात काम, इच्छा निर्माण होतात. त्या इच्छेच्या पूर्तीसाठी पुरुषाची प्रवृत्ती होते. प्रवृत्तीमुळे तो स्वस्वरूपापासून भ्रष्ट होतो आणि स्वस्वरूपापासून भ्रष्ट झालेला तो अधोगतीस प्राप्त होतो आणि त्यामुळे पुनःस्वरूपारोहणम पतितस्य विना नाशम पुनर्नारोह ईक्षते. आणि तो जर पुन्हा आपल्या स्वस्वरूपावर आरूढ झाला नाही तर त्याचा नाश निश्चित आहे. त्यामुळे विषयामध्ये जी कामना आहे, इच्छा आहे, जो संकल्प आहे, तो दूर केला पाहिजे. त्याच्या ठिकाणी त्याचा कल्पनांचा, इच्छेचा त्याग केला पाहिजे.
म्हणून अहंकाराचा नाश झाल्यानंतर विषयचिंतनामध्ये मनाला प्रवृत्त होऊ देता कामा नये. आता अहंकाराचा नाश झाल्यानंतर विषयाच्या ठिकाणी मन प्रवृत्त कसं होईल, याचंच कारण वासना आहेत. अहंकार जाईल. अहंकाराचं काम काय? अहंकारोति इति अहंकार, हे मी करतो असं म्हणणारा अहंकार आहे तो गेला, तरी देखील अंतःकरणामध्ये विषयाच्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे ती पूर्ण कुठे नष्ट झाली आहे? ती मागे राहून गेली आहे ना. म्हणून तिकडे प्रवृत्त व्हायचं नाहीये. ते तीव्र वैराग्य असलं पाहिजे. आचार्य सांगतायत 312वा श्लोक, देहात्मना संस्थित एव कामी विलक्षणः कामयिता कथं स्यात् अतोऽर्थसन्धान परत्वमेव भेद प्रसक्त्या भवबंध हेतुः. देहात्मना संस्थितः एव कामी भवति. देहाला आत्मा मानणारा, मी मानणारा, स्वरूप मानणारा पुरुषच कामी, इच्छावान असतो, कामना करतो. विलक्षणः कामयिता कथं स्यात्, परंतु त्याच्याहून भिन्न असणारा, विलक्षण असणारा जो आहे तो इच्छा करणारा कसा होईल? तो कशाची इच्छा करेल? अतः भेद प्रसक्त्या अर्थसंधान परत्वम एव भवबंध हेतु. अतः भेद प्रसक्त्या, त्यामुळे स्वरूपापासून जो भ्रष्ट झाला आहे, भेदाची ज्याला प्रसक्ती झाली आहे, भेदाच्या आसक्ती ज्याला झाली आहे, तोच अर्थसंधान परत्वम, विषयाचं निरंतर अनुसंधान जो करत आहे, की विषयाचं नित्य अनुसंधान करणारा किंवा करणं, हेच भवबंधाचं कारण आहे, भवबंधाचा हेतू आहे. देहाला आत्मा मानणाऱ्या पुरुषाच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होतात, तोच कामी असतो. त्याच्याहून विलक्षण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहणारा जो पुरुष आहे तो कामयिता, कामयितृ, चिंतन करणारा, इच्छा करणारा कसा होऊ शकेल? होऊ शकत नाही. म्हणून भेदामध्ये आसक्तीद्वारे विषयाचं अनुसंधान करणं हेच भवबंधाचं कारण आहे. भेदचिंतन, भेदाला सत्य मानलं, भवबंधाचं कारण ठरलं. श्रुतीने सांगितलं, आत्मानं चेद विजानीयाद अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत. मी नित्यशुद्ध बुद्धमुक्त स्वरूप ब्रह्मस्वरूप आहे असं ज्याने जाणलं आहे, असं अपरोक्षतेने जो जाणतो, साक्षात्कार करतो, तो कोणत्या अनात्म वस्तूची इच्छा करून, कोणत्या मिथ्या भोगांच्या मागे लागून आपल्या शरीराला त्रास देईल? किमिच्छन कस्य कामाय, कोणत्या इच्छेने, कोणत्या प्राप्तीसाठी, कोणत्या मिथ्या भोगांसाठी शरीरम अनुसंज्वरेत, शरीराला ताप देईल? देत नाही. परंतु ज्याच्या अंतःकरणात वासना आहे, विषयाचं चिंतन करतो आहे, तोच त्या भेद, आणि हे विषयाचं चिंतन कशामुळे होतं तर भेदासक्ती, तो भेद भावना जी आहे त्यामुळे अतः विषयाच्या चिंतनामध्ये आसक्ती ही स्वरूपापासून भ्रष्ट झाल्याने भेदचिंतनाने होते. देहामध्ये अहंता, ममता याचा नाश जोपर्यंत केला जात नाही तोपर्यंत ही भेदबुद्धी राहते. अहंतेचा नाश केल्यानंतर देखील जर विषय वासना ज्या आहेत त्या तशाच राहिल्या आणि त्यांना खत पाणी घातलं तर हा अहंकार पुन्हा येतो आणि तो भेदभाव पूर्ण नष्ट पुन्हा होत नाही. त्यामुळे जोपर्यंत भेदबुद्धी आहे, बुद्धीला उत्पन्न करणारी कारण आहेत, वासना म्हणा, अहंकार म्हणा, तोपर्यंत
भवबंध हा तसाच राहील, भवबंधाची ही कारण आहेत. सदा स्वरूपामध्ये स्थित राहणं हेच यावरील उत्तर आहे. सदा स्वरूपामध्ये कारण काय आहे? स्वरूपाचं चिंतन करायचं का विषयाचं चिंतन करायचं हा आपला पुरुषार्थ आहे. त्याचं स्वातंत्र्य आपल्या ठिकाणी आहे. कदाचित 100तनं सुरुवातीला 2 वेळेला होईल, पण त्याची सवय झाली असता 2चे 4, 4चे 8, 8चे 12, 12चे 20 असं करत 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 विषयाचं चिंतन कमी होईल ना कधीतरी. प्रयत्नपूर्वक ते केलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. लक्षात घ्या, विषयाचं चिंतन काही असंच थांबणार नाही. श्लोकाचा विचार आहे तो एवढाच आहे की भेदचिंतन सोडायचंय, अहंकार वासना यांना खतपाणी घालायचं नाही, आत्मस्वरूपाचं नित्यचिंतन करायचंय. हाच सगळा विचार आतापर्यंत पुन्हा पुन्हा आचार्यांनी सांगितलंय. तो अहंकार आहे तो पुनरुज्जीवित होईल जर तुम्ही वासनांच्या मागे लागलात तर. परंतु हे सगळे जे आहे त्याचा विचार करत असताना एक लक्षात घ्या, साधना मार्गावरती या अद्वैत ज्ञानासाठी खटपट करायला लागल्यानंतर महावाक्याचा विचार समजण्यास फार कष्ट पडत नाहीत. तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, असी म्हणजे काय, तीनही पदार्थांचा अर्थ, लक्षणा, भागलक्षणा, जहदजहल लक्षणा सगळं काही कळून जातं. त्याच्यातील तात्विक भाग, त्याच्यातील पारिभाषिक भाग हा जरी कळला नाही तरी आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय हे सर्व व्याख्येच्या दृष्टीने तरी लक्षात येतं. परंतु सादृश तदृश जो अनुभव आहे तो अंतःकरणात निर्माण होत नाही, कारण अजूनही अंतःकरणात वासना आहेत आणि आपण तसं चिंतन नित्य करत नाही आहोत. हे काही पाठांतराची ही गोष्ट नव्हे. ते ज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर तो विवेक केला पाहिजे. वैराग्याने त्याज्य विवेकाने त्याज्य वस्तू आहेत, अनात्म पदार्थ आहेत, त्यांना वेगळं काढल्यानंतर वैराग्याद्वारे त्यांचा त्याग केला पाहिजे आणि तो सतत करत राहिला पाहिजे. तेच दुसऱ्या शब्दात इथे आचार्यांनी सांगितले, वासनांच्या मागे लागायचं नाही म्हणजे काय, त्यांचा त्याग करायचा. सहज शांत बसलेलं असताना विचार करा, काही तुम्ही चिंतन करत नाही आहात, भले विषयाचंही चिंतन करत नाही आहात असंच समजून चालू, शांत बसला आहात. चला, बेनिफिट ऑफ द डाऊट, शांत बसलाय, रामनामाचं चिंतन चालू आहे, भगवंताचं चिंतन चालू आहे, प्रवचन ऐकताय, वेळ आहे संध्याकाळची, वेळ आहे संध्याकाळची 4, 4:30ची वेळ आहे म्हणा. म्हणालात आता हे प्रवचन संपेल एक थोड्या वेळात की चहा घेऊ. त्याच वेळेला बाहेर पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाला, गरम चहाची वेळ झाली म्हटल्यावरती अंतःकरणामध्ये विचार आला, थोड्या भजी केल्या तर काय. इथेच विवेक आवश्यक आहे. ती वासना आहे, लक्षात घ्या. बाह्य जे काही विषय आहेत त्यांना आपण आता टाळू शकत नाही. त्यांच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी परिपूर्ण आपली नाही, कारण आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर नाही. स्थिर असलो तरी जोपर्यंत त्यांचा अनुभव आहे तोपर्यंत ते अंतःकरणात तादृश वासनांना उत्पन्न करणारे जन्म देणारच आहेत. त्याप्रमाणे शरीर आपली प्रतिक्रिया दर्शवणारच आहे. पण आता ती अंतःकरणात वासना निर्माण झाल्यानंतर त्यावरती कृती करायची की नाही हे आपल्या हातात आहे. चहा घ्यायचंय, ठीक आहे, चहा घेऊ, अजून कशाला वेळ वाया घालवा. नामचिंतनाचा माझा वेळ तिकडे वाया जाईल आणि क्षणिक सुखासाठी इथे अत्यांतिक सुख ते मी टाकू का. हा सगळा विचार विवेक सतत होत राहिला पाहिजे. अत्यंत कठीण आहे, खूप त्रास देतं. म्हणून एकांतवासात राहण्यास काय सांगितलंय. घरातल्यांनी विचारलं काही असं काही करूया, आपण समजा म्हटलं नाही, इच्छा नाही, म्हणतील तुम्हाला कशातच इच्छा नसते. तो थोडा विवेक सांभाळावा लागतो. मग ते करत असताना ब्रह्मचिंतन सोडायचं नाही.
हे ठीक आहे, पण ते केलं पाहिजे. तात्पर्य काय? वासनांना खत पाणी घालायचं नाही. वासनांना खत पाणी घालायचं नाही. म्हणूनच आचार्य क्रिया, चिंता आणि वासना नाश हीच जीवनमुक्ती आहे ते सांगणार आहेत. नष्ट झालेल्या अहंकाराचं पुनरुत्थान कसं होतं ते पुन्हा समजावून सांगणार आहेत, पण सगळा तो विचार आपण पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.